हॅलो स्टुडंट्स, मी सपना आज तुमच्यासाठी एक वाक्य घेऊन आली आहे. ऍक्च्युली मला एक कमेंट आली होती की टीचर नीदर ही नॉर आय स्पोक या वाक्याचं अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये रूपांतर करा. आता बघा, हे वाक्य जेव्हा आपण बघतो त्यावेळेस आपल्याला कळतं की इथे काय आलंय, नीदर ही नॉर आय स्पोक. नीदर तो आणि मी दोघंही बोलत नाहीये. आता हे बोलत नाही म्हटल्यावर हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. अफर्मेटिव्ह करताना काय करायचंय, फक्त त्यामधला नकारात्मक शब्द काढायचा का, तर नाही, तसं नाही करायचंय. वाक्याचा अर्थ काय येतो की आम्ही दोघे एकमेकांशी बोलत नाही. म्हणजेच काय करतो, त्याचा आन्सर लिहिताना आपण काय करायचं, त्याचा कर्ता आपल्याला माहिती. इथे काय आहे, ही हा कर्ता आहे, ही अँड आय. काय करतो आम्ही एकमेकांना अवॉइड करतो, आम्ही एकमेकांना टाळतो. ही अँड आय अवॉइडेड स्पीकिंग. ओके, आला अर्थ बदलला. कारण अफर्मेटिव्ह करा नाही तर निगेटिव्ह करा, तुम्हाला वाक्याचा अर्थ बदलायचा नाहीये, फक्त नकारात्मक वाक्य होकारात्मक वाक्यामध्ये रूपांतरित करायचंय. ओके, आलं लक्षात, आहे की नाही सोपं. आता पुढची कोणाची कमेंट येते आणि तुमचा अडलेला प्रश्न मला विचारा, मी तुम्हाला त्याचं उत्तर लिहून पाठवेल.